नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल. मी या युट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती, सरकारी नोकरीविषयक माहिती देत असतो. आपण या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आहे. तसेच या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल बटन प्रेस करा. यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होतील. आत्ताच लाडकी बहीण योजनेची तिसऱ्या टप्प्याविषयीची माहिती समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये 1.5 कोटी महिलांना पैसे दिले गेले. दुसऱ्या टप्प्यामध्ये 52 लाख महिलांना पैसे दिले गेले. तसेच आता तिसऱ्या टप्प्याअंतर्गत लवकरच 30 सप्टेंबरपर्यंत पैसे जमा होणार आहेत. ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये अर्ज भरलेत व त्यांना अजूनही पैसे आलेले नाहीत, या महिलांनाही पैसे येणार आहेत. तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांनी अर्ज भरलेत त्यांनाही पैसे येणार आहेत. आत्ता ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेत, अप्रूव्ड आहेत, परंतु पैसे आले नाहीत, अशा महिलांना 4,500 रुपये येणार आहेत. व ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे व अप्रूव्ड झालेला आहे, अशा महिलांना 1,500 रुपये येणार आहेत. तसेच लवकरच आपले खाते डीबीटी लिंक आहे की नाही या संदर्भात चौकशी करावी. आपले खाते डीबीटी लिंक कसे करावे या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे. डीबीटी लिंक नसेल तर ते डीबी लिंक कसे करावे व डीबीटी लिंक आहे की नाही ते कसं चेक करावं या संदर्भातही व्हिडिओ बनवलेला आहे. या दोन्हीची लिंक मी इथं देणार आहे. आपण लवकरच आपले खाते डीबीटी लिंक आहे का हे चेक करावे. तसेच डीबीटी लिंक नसेल तर डीबीटी लिंक करून घ्यावे. आपले खाते डीबीटी लिंक असेल तरच आपल्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे 30 तारखेपर्यंत येणाऱ्या योजनेचे पैसे येणार आहेत. त्या अगोदर आपण हे आपलं काम करून घ्या, तरच आपल्या खात्यात 4,500 रुपये जमा होतील किंवा 1,500 रुपये जमा होतील. चला तर मग आज मी आपणास सरकारी योजनेविषयीची माहिती सांगणार आहे. तसेच सरकारी नोकरीविषयीची माहिती सांगणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया गव्हर्नमेंटची बँक आहे. या बँकेमध्ये 1511 पदांची भरती आलेली आहे. या भरतीमध्ये वय काय लागणार आहे, पात्रता काय लागणार आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा, अर्जाची तारीख शेवटची काय आहे या संदर्भातील पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यासाठीच आजचा व्हिडिओ आपला असणार आहे. चला तर मग स्टेट बँकेमध्ये नोकरीसाठी अर्ज कसा करायचा हे आपण मित्रांनो, स्टेट ऑफ इंडिया यांच्या अधिकृत वेबसाईटवरती 1511 पदांवर स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर SCO च्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलेली आहे, ज्यासाठी अर्ज 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत भरले जाणार आहेत. तर पाहूया यासाठी पात्रता काय लागणार आहे. तर पहा, अधिसूचनेची तारीख आहे 14 सप्टेंबर 2024. अर्ज सुरू होणार आहे 14 सप्टेंबर 2024 या दिवशी. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 4 ऑक्टोबर 2024 व शुल्क भरण्याची अंतिम तारीख असणार आहे 4 ऑक्टोबर 2024. यासाठी वयोमर्यादा असणार आहे 30/6/2024 पर्यंत. किमान वयोमर्यादा 25 वर्ष व कमाल वयोमर्यादा 35 वर्ष. वयोमर्यादेची शिथिलता नियमानुसार लागू असणार आहे. तर पदे कोणते कोणते असणार आहेत ते पाहू. तर उपव्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापन व वितरण याच्या 187 जागा असणार आहेत. डेप्युटी मॅनेजर इन्फ्रा सपोर्ट आणि क्लाउड ऑपरेशनच्या 412 पदे असणार आहेत. डेप्युटी मॅनेजर नेटवर्क ऑपरेशनची 80 पदे असणार आहेत. डेप्युटी मॅनेजर IT आर्किटेक्टची 27 पदे असणार आहेत. उपव्यवस्थापक माहिती सुरक्षा 7 पदे असणार आहेत. तसेच सहाय्यक व्यवस्थापक यांची 14 पदे असणार आहेत. सहाय्यक व्यवस्थापक यांची 784 पदे असणार आहेत. अशी एकूण 1511 पदे असणार आहेत. आता या पदांसाठी पात्रता काय असणार आहे. तर सर्व उमेदवार ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा शाळेतून BTech, ME, BE, MCA, MTech, MSc पूर्ण केले आहे, उत्तीर्ण झाले आहेत, ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. पोस्ट निहाय माहितीसाठी अधिकृत अधिसूचना वाचा. सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती पूर्णपणे वाचली पाहिजे. निवड पद्धत काय असणार आहे. तर आपल्या अगोदर दस्तावेज पडताळणी होणार, लेखापरीक्षा होणार, नंतर वैद्यकीय तपासणी होणार. अर्ज कसा करायचा आहे. तर इच्छुक उमेदवार यांनी 4 ऑक्टोबर 2024 पूर्वी SBIच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे. तर आता ऑनलाईन अर्ज साईटवरून कसा करायचा. ibps.ibps.in/SBI/SCO2 ऑगस्ट 2024/ अशी वेबसाईट आपण क्रोम ब्राउझरमध्ये टाका व एंटर केल्यावरती अशी वेबसाईट आपल्या समोर ओपन होईल. तर पहा, नियमित आधारावर विशेषज्ञ संवर्ग अधिकाऱ्याची भरती, जाहिरात क्रमांक CRPD SCO/2024-25/15. तर इथं पण माहिती दिलेली आहे. 14/9 पासून सुरुवात झालेली आहे फॉर्म भरायची. 4/10 ही शेवट तारीख असणार आहे फॉर्म भरण्याची. तसेच ऑनलाईन फी ही भरण्याची 4/10 ही शेवटची तारीख असणार आहे. तर आपण अधिकृत नवीन नोंदणीसाठी हे पहा, नवीन नोंदणीसाठी या ठिकाणी क्लिक करा व दिलेली पूर्ण माहिती भरा. आपला युजर ID व पासवर्ड जनरेट करा. त्याची पूर्ण माहिती भरून त्याच्यानंतर युजर ID व पासवर्ड आपल्याला मिळेल. आपला एक नोंदणी क्रमांक मिळेल.
तो नोंदणी क्रमांक नंतर इथं एंटर करायचा आहे, पासवर्ड एंटर करायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे व सबमिट करायचं आहे. पहा, ही नोटिफिकेशन आलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक अशा प्रकारचं रिक्रुटमेंट ऑफ स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स ऑन रेग्युलर बेसिस, ॲडव्हर्टाइजमेंट, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड पेमेंट फीज फ्रॉम 14/9/2024 टू 4/10/2024. तर आपणास या अधिकृत साईटवरती जायचं आहे, या अधिकृत साईटवरती जायचं आहे व तिथं क्लिक करून फॉर्म भरायचा आहे. मी आता आपणास ती साईट दाखवली सुद्धा. त्या साईटवरती जाऊन आपण पूर्ण या नोटिफिकेशनची मी पूर्ण लिंक आपणास देणार आहे, ती पूर्ण वाचून घ्या पूर्ण, त्याच्यानंतरच अप्लाय करा. पूर्ण वाचून घेतल्याच्या नंतरच. अशा प्रकारच्या SC ST OBC अशा पूर्ण मिळून 1511 जागा आहेत डेप्युटी मॅनेजरसाठी, डेप्युटी मॅनेजर पोस्टसाठी. पूर्ण नोटिफिकेशनची लिंक मी आपणास देणार आहे. क्वालिफिकेशन हे पूर्ण याच्यामध्ये दिलेलं आहे. प्रेफर्ड स्किल काय आपणास पाहिजे, पूर्ण प्रत्येक पदासाठी स्किल काय काय पाहिजे ते पूर्ण दिलेले आहेत यामध्ये. हे टोटल हे पहा 21 पानांची PDF आहे. त्यामुळे मी आता इथं आपणास हा व्हिडिओ खूप मोठा होईल पूर्ण वाचून दाखवायची म्हटलं तर. या PDFची लिंक मी आपणास देईल, ती PDF आपण पूर्ण वाचून घ्या व त्याच्यानंतर अप्लाय करा. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल बटन प्रेस करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्याच्यामुळे लोकांना माहिती होईल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.